धन्यवाद अध्यक्ष महोदय। जरी ऊर्जा मंत्री महोदय या ठिकाणी नसले तरी मागच्या 5 वर्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी ऊर्जा विभाग या ठिकाणी सांभाळलेला आहे। अध्यक्ष महोदय, आज अतिशय महत्त्वाचा विषय आमच्या ग्रामीण भागातल्या एमएससीबीचा या ठिकाणी आहे। तो म्हणजे माननीय पंतप्रधान महोदयांनी पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण भारतभरामध्ये या सोलरचा विषय या ठिकाणी लादलेला आहे। अध्यक्ष महोदय, आज अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये की मागच्या वर्षाचे जर का तुमचे 100 युनिट जळाले असतील तर अध्यक्ष महोदय एमएससीबीच्या माध्यमातून फक्त 1 ते 2 किलोवॅट सोलर त्यांना मंजूर केलं जातं। पूर्वीचं असं होतं की तुम्हाला 10 किलोवॅट पर्यंत सुद्धा सोलर लावता येईल, परंतु आज एमएससीबीला मला वाटतं असा धाक पडलेला आहे की आज किशोरराव प्रश्न घ्या। हो, तोच प्रश्न अध्यक्ष महोदय शेवटची आहे माझी स्पेसिफिक विषय आहे की आज 1 किंवा 2 किलोवॅटच्या वरती त्यांना सोलरला मंजुरी दिली जात नाही। जर त्यांना 10 किलोवॅट मंजुरी दिली गेली तर अध्यक्ष महोदय त्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं अनुदान राज्य आणि केंद्र सरकारकडून दिलं जाणार आहे, परंतु 2 किलोवॅटच्या आधी वरती त्यांना मंजुरी दिली जात नाही। तर आपल्याला 10 किलोवॅट पर्यंतची मंजुरी या ठिकाणी दिली जाईल का? जर ते अतिरिक्त वीज तयार झाली तर अध्यक्ष महोदय फक्त 2-2.25 रुपयापर्यंतची वीज एमएससीबीला ती मिळते आणि आम्हाला त्याचा दर किमान 9 रुपयापासून तर जवळपास 19 रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी आहे। म्हणून 10 किलोवॅट पर्यंतचं सोलर या ठिकाणी दिलं जाईल का? अध्यक्ष महोदय, जर का यांनी मागचा 1 वर्षाचा डाटा जर काढला तर एवढा दर असल्यामुळे प्रत्येक घर किंवा प्रत्येक व्यक्ती हा जपून वीज वापरतो आणि यांना जर का सोलरमुळे आता एव्ही कार आलेली आहे, एसी लावायची आहे, मग याला हे 10 किलोवॅट पर्यंत आपण त्याला मंजुरी देणार का? हा पहिला प्रश्न। अध्यक्ष महोदय, आज एमएससीबीला असा धाक पडलेला आहे की पंतप्रधान महोदयांनी ही काढलेली सोलरची योजना किंवा मुख्यमंत्री महोदयांनी ही सोलरची योजनेमुळे कदाचित एमएससीबीवर वीज घ्या वीज अशी वेळ आल्याचा धाक मला वाटतं एमएससीबीला आहे। त्याच्यामुळे आमच्या पगारी होतील का हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। दुसरा एक प्रश्न अध्यक्ष महोदय उद्योग विभागाचा म्हणजे आज अध्यक्ष महोदय सोलर बसवल्याच्या नंतर एमएससीबीनी फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सोलरचा यूज तुम्हाला करता येईल, मग रात्रीचं वीज ही कशा करता वापरायची, म्हणजे सोलर घेऊन आमचा बेनिफिट काय आहे? या 3-4 प्रश्नांवर अध्यक्ष महोदय आपण उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, खरं तर प्रधानमंत्री जी सूर्यघर योजना आहे किंवा राज्याची जी या ठिकाणी सोलरची पॉलिसी आहे यामध्ये एकच भाग आहे किशोर पाटील साहेब की 100 युनिटच्या आतमधले वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी किंवा त्यांना सवलतीच्या दरात मिळावी किंवा त्यांना कमी वीज बिल यावं। काही तर आता या ठिकाणी या योजनेमुळं अनेक गरीब माणसाला याचा फायदा होतो आहे। मोठ्या प्रमाणावर पीएम सूर्यघर आणि आपणही आता डीपीसीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयोग सुरू केलेले आहे। तर निश्चितपणे या योजनेचं उद्दिष्ट काय आहे की 100 युनिटपेक्षा वीज कमी वापरणारे ग्राहक हे किती टक्के आहे? 70% राज्यामध्ये 70% लोकांना याचा फायदा होणार आहे। आता राहिला 30% ग्राहक जो 200 युनिट 300 युनिट 500 युनिट 1000 युनिट हा जो वापरणारा ग्राहक आहे हा आणि काही कॉमर्शियल आणि काही रेसिडेन्शियल आहे काही इंडस्ट्रियल ग्राहक आहे। तर मला असं वाटतं की आता 10 किलोवॅटची जी अट आहे ती या ठिकाणी MERCकडे मला वाटतं महावितरण जाऊन त्यांनी त्या ठिकाणी काही अप्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे। पण याच्या नक्की मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की आपण 3 जे प्रश्न मांडले की एक 10 किलोवॅटपर्यंत आपण या ठिकाणी ही सवलत मिळाली पाहिजे। दुसरं या ठिकाणी आपण मांडलं की जे दिवसाने सोलर तयार होतं। आता लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा सांगितलं की आता बॅटरी स्टोरेज येत आहे। बॅटरी स्टोरेज एकदा स्ट्रॉंग आलं एकदम स्ट्रॉंग येणार आहे आणि आतापर्यंत ते फार महाग बॅटरी होती की दिवसभराचं स्टोरेज बॅटरीत टाकायचं, रात्रभर बॅटरीवर त्या ठिकाणी आपलं वीज वापरायची। पुढचा काळ असा आहे की आत्ता मोठ्या प्रमाणावर देशामध्ये विदेशामध्ये याबद्दलचं संशोधन झालं आणि कमी खर्चाची जास्त इफिशियन्सी असलेल्या बॅटरीज या देशामध्ये पुढच्या काळात आणि दिसतात आहे, म्हणजे येण्याचा त्या ठिकाणी ही टेक्नॉलॉजी आता अप्रूव्ह झालेली आहे। त्यामुळे जेव्हा बॅटरी स्टोरेज येईल
जास्त काळ लागणार नाही आहे. फार 1-2 वर्षाच्या काळात इतका ॲडव्हान्स होणार आहे की तुम्ही दिवसभराची वीज तयार केली, तुमच्या बॅटरीत टाकली दिवसभर, की रात्रीसुद्धा तुमचं घर त्या बॅटरीवर शिफ्ट करता येईल. जसं इन्व्हर्टर आहे त्या पद्धतीनं. त्यामुळे मला असं वाटतं याला फार काळ नाही आहे. आपली जी इच्छा आहे मनातली की गरीब माणसाला याचा फायदा व्हावा, आपण तयार केलेली वीज आपणच वापरावी, आपल्याच बॅटरीत टाकावी आणि आपण ते रात्रभर वापरावी. कारण ही परिस्थिती आहे अजूनही मेळघाटमध्ये अनेक ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी वीज मिळत नाही लोकांना. मला असं वाटतं की दोन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे आहे, अत्यंत पॉझिटिव्ह आहे, अत्यंत चांगले प्रश्न राज्याच्या जनतेसाठी आपण विचारलेले आहे. याबद्दल सरकार सकारात्मक आहे आणि सरकार या दोन्ही विषयाबद्दल आपलं या ठिकाणी मागणी मान्य करेल. लक्षवेधी